नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, नगराध्यक्ष आणि नगरपंचायतच्या निवडणुका ह्या होऊ घातलेल्या आहेत आणि आज त्याचं मतदान सुद्धा सुरू झालेले आहे। मतदान सुद्धा होताना दिसत आहे। तर काही ठिकाणी हे मतदान होते तर काही ठिकाणच्या जे काही निवडणूक असतील ते पुढे ढकलण्यात आलेले। परंतु आज नागपूर खंडपीठाच्या माध्यमातून एक गोपनीय स्फोट करण्यात आलेला आहे, जे की 21 डिसेंबर पर्यंत कोणत्याही प्रकारची मतमोजणी ही केली जाणार नाही किंवा जे काही रिझल्ट असतील ते दिले जाणार नाही। खरं तर आज मतदान होतं 2 तारखेला आणि त्याचे रिझल्ट हे उद्या आपल्याला पाहायला मिळाले असतील। कोणकोणत्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरपंचायतच्या जे काही निवडणूक असतील त्याचा विजय कसा असता हे आपल्याला कदाचित आज पाहायला मिळालं असतं उद्याच्याला। परंतु नागपूर खंडपीठाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 21 डिसेंबर पर्यंत कोणत्याच प्रकारचे रिझल्ट लागणार नाही। आता यामागे काय राजकारण आहे का, परत ईव्हीएमचा घोटाळा होईल का, मग हे जाणून बुजून केलं जात आहे का? आणि त्याचबरोबर निलेश राणे म्हणतात की कोणाचं तरी वायर जोडणं बाकी असेल किंवा जी काही ईव्हीएमची सेटिंग असेल ती बाकी असेल, कोणाला तरी निवडून आणायचं असेल म्हणून जे काही निवडणुकीचे रिझल्ट असतील ते पुढे ढकलण्यात आलेले, असा आरोप निलेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। खरंच आता असं होऊ शकते का परत इलेक्शन होईल, परत त्या ठिकाणचे रिझल्ट लागतील, परत त्या मतदाराचा जो काही प्रचार असेल, त्या उमेदवाराच्या माध्यमातून केलेला प्रचार असेल, हे परत सुरू होईल का, परत पैसा चालेल का, अनेक प्रश्न आपल्याही मनात असतील आणि याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर ज्या काही निवडणुका असतात त्या पुढे का ढकलण्यात आला हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत आरोप आणि प्रत्यारोप होताना दिसत आहेत। निलेश राणे म्हणतात की जे काही मतदान असेल ते पुढे ढकलण्याचं कारण म्हणजे कोणाला तरी निवडून आणायचं असेल, एखाद्या ठिकाणी वायर जोडण्याचं काम बाकी असेल किंवा जी काही प्रक्रिया असेल त्यामागे परत ईव्हीएमचा घोटाळा होऊ शकतो, असा आरोप निलेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आपल्याही मनात पडलेलं असेल की आपल्याही मनात आलं असेल की अशा गोष्टी होऊ शकतात का? कारण तर लोकसभा असतील, विधानसभा असतील, यापूर्वी अशाच काही चर्चा झाल्या, बिहारच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा तशाच पद्धतीच्या चर्चा होऊ लागल्या होत्या। आणि खुद्द आता जे काही मुख्यमंत्री फडणवीस आहेत ते सुद्धा म्हणतात ही जी काही प्रक्रिया असेल नागपूर खंडपीठाचा आपण आदर करू, परंतु खंडपीठाच्या माध्यमातून जे काही आता सांगण्यात आलेल्याप्रमाणे जे काही निवडणुका असतील ते पुढे ढकलण्यात आलेले काही भागातली, तर हे चुकीचं आहे असं मुख्यमंत्री खुद म्हणतात। आतापर्यंत कधी 30 वर्षात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली नव्हती, परंतु आज त्यांची प्रतिक्रिया ही येताना दिसत आहे। तर विरोधी पक्ष सुद्धा म्हणतात की ईव्हीएमचा घोटाळा असेल, अनेक ठिकाणी मतदान चुकीच्या पद्धतीने होते, एक वेळेस 2-2 ठिकाणी मतदान होते, एक व्यक्ती 2 ठिकाणी मतदान करतो, असे अनेक प्रसंग किंवा आरोप झालेले दिसतात। परंतु जे काही निवडणूक आयोगाचा खर्च असेल तो सुद्धा महत्त्वाचा असणार आहे, कारण तर हा जनतेचा पैसा आहे आणि कोणत्याही प्रकारे जर पैसा हा व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी जर योग्य ठिकाणी वापरला नाही गेला तर त्या पैशाचा दुरुपयोग होतो असं निश्चित आहे। कारण तर भारताची संस्कृती, भारताचं संविधान आणि महाराष्ट्रातील जे काही राजकारण यामध्ये मोठ्या प्रमाणात जुळतं मिळत आहे। कारण तर पैसा इतर ठिकाणी जर खर्च करायचा असेल, परत निवडणूक आयोगाला तीच प्रक्रिया असेल, त्याचा रिझल्ट आज म्हणजे 3 तारखेला दिला जाईल, तीच प्रक्रिया असेल, परत ती यंत्रणा कामाला लावणं गरजेचं असणार आहे, यंत्रणेला लागणारा खर्च महत्त्वाचा असणार आहे, शाळा बंद असतील, त्या ठिकाणी जे काही कर्मचारी असतील त्यांना सुद्धा ते काम करणं बंधनकारक असेल किंवा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे काही काम लावण्यात आलेले, मग शाळाच्या मुलाचं शिक्षण असेल, विद्यार्थी वर्ग असतील त्या ठिकाणचे शाळा बंद असतील, गुरुजन वर्ग हे त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत, अनेक ठिकाणचे कर्मचारी कामाला लागलेले आहेत, ही जी काही यंत्रणा असेल ती परत कामाला लावल्यापेक्षा जे काही रिझल्ट असतील ते 21 डिसेंबरला दिले जातील असं कदाचित निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ते काही भूमिका असेल त्यांची ती स्पष्ट केलेली आहे। कारण तर खंडपीठाच्या माध्यमातून सुद्धा सांगितण्यात आलेले आहे की निवडणूक आयोग आणि जे काही खंडपीठ आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 21 डिसेंबरच्या नंतर हे रिझल्ट किंवा त्याची प्रक्रिया होईल असं जे काही वातावरण आहे ते स्पष्ट होताना दिसत आहे। कारण तर परत खर्च, परत सगळ्या गोष्टी म्हणजेच वेगळं होईल म्हणून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठेतरी हा निर्णय घेतलेला असावा। आता विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, भाजपचे नेते असतील, असे अनेक ठिकाणी प्रसंग होताना दिसत आहेत, आरोप होताना दिसत आहे। कोणाला वाटतं की माझं मतदान कमी होईल, माझे जे काही उमेदवार असतील ते परत रिंगणात उतरावं लागतील, त्याच्यावरती पुन्हा होणारा खर्च असेल, हे त्यांचं उभं राहण्याचं जे काही गणित असेल ते त्याच्या माध्यमातून जुळवलं जात आहे। आता जे काही ईव्हीएमचा घोटाळा असेल ते आपण त्या विषयावरती बोलणार नाही, परंतु जे काही असेल यंत्रणा ही निश्चितच
जो काही शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचा पैसा असेल, नागरिकांचा पैसा असेल, ते योग्य ठिकाणीच वापरला गेला पाहिजे. म्हणून कुठेतरी 21 डिसेंबरला हा रिझल्ट घेण्याचा शासनाच्या माध्यमातून का निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला असावा. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतंय नेमकं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.